माननीय नामदार संजय शिरसाट सामाजिक न्यायमंत्री यांच्या शुभ हस्ते मिरज येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त मागासवर्गीय 100 मुलींचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा 12,35,48,000 गुणवंत मागासवर्गीय 100 मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा 13,04,04,000 मिरज शहर योगीनगर येथील लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय इमारत लोकार्पण सोहळा 2 कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन केलेल्या ठिकाणी भव्य बौद्ध विहार इमारत बांधकाम लोकार्पण सोहळा कामाची पाहणी 3,53,71,000 पर्यावरण संवर्धन करण्यासाठी 67व्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयास वृक्षारोपण करण्यासाठी 67 झाडे देण्यात येणार असून असे 44 ग्रामपंचायतींना एकूण 2,948 झाडे देण्यात येतील। मॅरेथॉन स्पर्धा, आरोग्य शिबिर, वृद्धाश्रमात आणि अनाथाश्रमात फळे आणि खाऊ वाटप कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात येणार आहे। वाढदिवसानिमित्त बुकेहार, शाल या गोष्टींचा स्वीकार न करता पदाधिकारी आणि कार्यकर्ते शुभेच्छुक यांना शालोपयोगी साहित्य देण्याचे आवाहन केलं आहे। गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांना याचे वाटप केले जाणार आहे। 1 जून रोजी सालाबाद प्रमाणात एक माझा वाढदिवस साजराची प्रथा आपण तर प्रत्येक वर्षी केली। त्याच धर्तीवर ह्या 1 जून रोजी एक वाढदिवस सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव, पत्रकारांच्या आग्रहास्तव आपण हा वाढदिवस साजरा करतो। पण साजरा करत असताना मी सगळ्यांनाच म्हणतो की साजरा करत असताना काहीतरी आपल्याला जनतेला द्यावं लागेल। नुसता साजरा करायचा, फुलं गुच्छे घ्यायचे, सगळं करायचे, कपडे घालायचे, सगळं करायचं, डॉली लावून हे करणं हा प्रकार इथं नाही। त्यामुळं आम्ही सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार संजय शिरसाट साहेबांना आमंत्रण केलं, कारण ह्या वेळेला मागासवर्गीय बौद्ध विहार, मागासवर्गीय मुलांच्यासाठी काही सुखसोयी, ह्या सगळ्या सुखसोयी आपल्याकडे तयार आहेत, पण ते लोकार्पण सोहळा झाला नव्हता। त्या लोकार्पण सोहळा सामाजिक न्याय मंत्र्यांनी करावा, कारण त्यांच्या डिपार्टमेंटचा विषय आहे। आणि त्यावेळेला शिरसाट साहेबांनी हो दिलं की मी येतो, आणि त्या दृष्टिकोनातून 100 फॉटचं मुलींचं, 100 फॉटचं मुलांचं असं आपल्या तालुक्यामध्ये एक वसतिगृह तयार झालं। त्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होता। त्याचबरोबर जे योगेंद्र थोरातच्या वार्डमध्ये एक बौद्ध विहार त्यांच्या प्रयत्नानं बांधलं गेलं, त्याला नगरपालिकेने पैसा दिला, मीही पैसा दिला, आणि त्या पद्धतीनं ते आता तयार झाले। त्याचा एक लोकार्पण सोहळा आम्ही त्याकडे घेतोय। त्याच पद्धतीनं बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी ह्या आरगमध्ये आतापर्यंत त्या व्यवस्थित सांभाळल्या, पण त्यासाठी पण काहीतरी एक वेगळं असं व्हायला पाहिजे। त्यासाठी आम्ही एक बौद्ध विहार बांधलं तिथं, आणि त्या बौद्ध विहारमध्ये त्या अस्थी, पावित्र्याच्या अस्थी व्यवस्थित राहाव्यात, लोकांना पर्यटन तत्व व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही 3 कोटी जवळजवळ 3,53,00,000 आम्ही तिथं बौद्ध विहार बांधलं। काम 95% वर झालेलं आहे, पण पेंटिंग बाकी आहे। त्यामुळं ह्यावेळी आम्ही लोकार्पण सोहळा घेत नाही आहे, पण मंत्री महोदय तिथं व्हिजिट करणार, बघणार, आणि काय इन्स्ट्रक्शन देतील त्या पद्धतीने ते फॉलो करून आम्ही 10-15 दिवसाच्या किंवा महिन्याच्या आत आहे त्याचा आम्ही लोकार्पण सोहळा घेऊ। तर ह्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रम, काही कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रेम करणारे कार्यकर्ते भरपूर आहेत, त्यामुळे प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मी हे करतो, मी ते करतो, कोण फळं वाटणार आहे, कोण झाडं वाटणार आहे, कोण गवत वाटणार आहे, जनावरांना वाटणार आहे, अशा बरेच कार्यक्रम जी लिस्ट आपल्याकडे दिलेली आहे, त्या लिस्टप्रमाणे सगळे कार्यक्रम उपस्थित होणार आहेत। त्यामध्ये अनाथाश्रमांना फळं वाटवायचा कार्यक्रम असेल, अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी त्या दिवशी दिवसभर चालणार आहेत संध्याकाळी। आणि संध्याकाळी 7 वाजता खाडे स्कूलवरती तिथं कार्यक्रम होणार। कार्यक्रमाला एकच आव्हान आहे माझं की शुभेच्छा देत असताना तुमच्या हृदयातून शुभेच्छा मला प्रत्येक वेळी मिळतातच, त्याबद्दल काही डाऊट नाही आहे, पण शुभेच्छा देत असताना गुच्छ, हार, शाल असं काय आणण्यापेक्षा, पैसा खर्च करण्यापेक्षा त्याच पैशाचं शालेय उपयुक्त वस्तू जर आपण आणल्या तर गोरगरिबांच्या मुलांना ते उपयुक्त पडेल। त्यामुळे मी आवाहन करतो की शाल, श्रीफळ अशा काही गोष्टी आणू नका, आपण वह्या, पेन्सिल हे अशा वस्तू आणा की जेणेकरून आपण ते गरिबांना देऊ शकतो। त्याचबरोबर इंग्लिश मिडियम स्कूल, तनुबाई इंग्लिश मिडियम स्कूलनं त्याशी सकाळी आम्ही शाळा काय ते करणार आहे ह्या दृष्टिकोनातून तिने एक मॅरेथॉन स्पर्धा चालू केलेली आहे। नोंदणी झाल्या सगळ्या, नोंदणी आता हायस्ट नोंदण्या झाल्या, जवळजवळ 800च्या नोंदणी झाल्या तिथं। त्यामुळे सकाळी 7 वाजता गांधी पुतळ्यापासून
आपण मॅरेथॉन चालू करू आणि मॅरेथॉनचाही आनंद सगळे घेतील. तर ह्या दृष्टिकोनातून हा वाढदिवसाचा सोहळा, लोकार्पण सोहळा, विकासाचा सोहळा ह्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करत आहोत. आपण सगळ्या पत्रकार लोकांनी, माझं हृदयपूर्वक तुम्हाला सर्वांना आमंत्रण आहे की आपण या वाढदिवसाला आपण सगळ्यांनी हजर राहावं आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या. धन्यवाद.